हां इकडे या तुम्ही, असे इकडे, हां इथे या. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. कोकण प्रांती जन्मतयांचा रत्नागिरीच्या जिल्ह्यात, धन नव्हते पण विद्या होती थोर अशा कुलवंतात. थोरतयांचे वडील होते नामे गंगाधर पंत, केशव केले होते त्यांनी बाळाचे ते नाव पसंत. बाळ परंतु बाळच होते त्या सर्वांचे आवडते, त्या नावाशी अखेर जुडले नाते भारत देशाचे. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. गणित त्यांचा विषय होता फारच मोठा आवडता, कठीण गणित करीत होते बोटांवर हा हा म्हणता. स्वराज्यात मी गणित शिकवीन आकांक्षा होती त्यांची, पुरी करायला तिला परंतु उसंत त्यांना कधी नव्हती. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. एके दिवशी गंमत झाली गुरुजी नव्हते वर्गात, खटाळ काही पोरे बसली तिथेच मग शेंगा खात. पारा चढला मग गुरुजींचा प्रकार तो पाहुणी सारा, मुले बसली गुपचूप सारी तिला नाही त्यांनी थारा. छडी घेतली मग गुरुजींनी लाल होऊनी रागानी, मार दिला मग एकेकाच्या हातावरती जोरानी. आणि शेवटी पाळी आली सरकट टिळकांच्या वरती, हात परंतु केला नाही टिळकांनी आपला पुढती. पाहुणी सारे गुरुजी गेले मग क्रोधाने तेथून, सांग कुणी मग कचरा केला पुसले त्यांनी दाटून. माहित आहे मला परंतु सांगणार मी मुळीच नाही, आज बरे मी कधी कुणाची कागाई केली नाही. धीटपणे टिळक बोलले धैर्य पहा त्या थोराचे, धडे शिकूया आपण सारे त्यांच्या पासून सत्याचे. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची, कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आता आताची. सुंदर, अतिसुंदर. बाळांनो, आता इयत्ता 5वी अ चा विद्यार्थी येणार आहे आपणासमोर वक्तृत्व सादर करण्यासाठी. त्याचं नाव आहे मनस्वी नितीन पाटील. सर्वप्रथम आल्यानंतर विद्यार्थिनी आहे, आल्यानंतर आपलं नाव सांगायचं आणि मग वक्तृत्वाला सुरुवात करायची. ओके. माझे नाव मनस्वी नितीन पाटील, इयत्ता 5वी तुकडी अ. क्रांतीची मशाल पेटली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली, क्रांतीची मशाल पेटली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, टिळकांनी जनतेला दिली. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणार थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार, कुशाग्र बुद्धीचे अन अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते.
वर्गात शेंगांची टरफले पडली होती. गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी टिळकांना ती टरफले उचलण्यास सांगितले, पण टिळकांनी नकार दिला आणि ते ठामपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. यावरून त्यांचा कणखरपणा आणि बंडखोर वृत्ती दिसून येते. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली, तसेच वकिलीची पदवी मिळवली. त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. याशिवाय भारतत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले. त्यांनी शेतकऱ्यांनाही त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे 6 वर्ष त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या तेजस्वी सूर्याने अखेरचा श्वास घेतला. असा थोर नेता आपल्या भारताला लाभला याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. या तेजस्वी सूर्याला मी कोटी कोटी प्रणाम करते. धन्यवाद. वा, छान मनस्वी, अतिशय सुंदररित्या तू सादरीकरण केलं. देवाशीष संदीप साळुंके इयत्ता 5वीचे विद्यार्थी असूनही खूप छान आणि सुंदर प्रकारे हे विद्यार्थी सादरीकरण करत आहेत. वक्तृत्व. नमस्कार, माझे नाव देवाशीष संदीप साळुंके, 5वी तुकडी अ. नेतृत्व ते जहालत ते लोकमान्य होते, समृद्ध लेखनीची जळती मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग केसरीचा एक एक लेख होता. त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला, उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला. स्वातंत्र्य सूर्य आला. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला एका तेजस्वी सूर्याबद्दल जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे, ही अशी माझी नम्र विनंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचे नाव केशव होते, पण त्यांना सर्वजण बाळ असे म्हणत. सर, जय हिंद, जय भारत. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बघू आपण. ठीक आहे. नंतर आहे आरोही महेश सोनगिरे, इयत्ता 5वी तुकडी ब. चल बाळा पटकन. आरोही महेश सोनगिरे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही महेश सोनगिरे आहे. आज मी तुमच्या समोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली. त्यांनी समाजातील लोक एकत्र यावे म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सण सुरू केले. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या थोर नेत्याने अखेरचा श्वास घेतला. या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छान आरोही. नंतर कोमल सुनील पवार. 92 5वीचे विद्यार्थी आहेत. सुंदररित्या ते तुमच्या समोर सादरीकरण करत आहेत. नमस्ते, माझे नाव कोमल सुनील पवार, इयत्ता 5वी.
इयत्ता 5वी तुकडी ब. सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, सदैव झुकते. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंहगर्जना करणारे, नेतृत्वाने जहाल क्रांतीची मशाल असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृत व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांच्यावर अटक करून खटला चालवला. तेव्हा न्यायालयात टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले या तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्वी काळात लोकांमध्ये ऐक्याची, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली. अशा भारत मातेच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. अशा थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा, छान. कोमल सुनील पवार, अतिशय सुंदर. कार्तिक श्यामकांत पाटील, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कार्तिक शांताम पाटील. नमस्कार, माझे नाव कार्तिक श्यामकांत पाटील, एकता 5वी तुकडी ब. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेला माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास, निर्भयपणा हे त्यांचे गुण होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्रे सुरू केली. शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आव्हान दिले. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सण सुरू केले. इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना अशांततेचे जनक म्हटले. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृतिका ईश्वर चौधरी, छान. हरदली ब्रिटिश सत्ताच्या सिंहाच्या गर्जनेने, हरदली ब्रिटिश सत्ताच्या सिंहाच्या गर्जनेने लोकमान्य नेता म्हणून स्वीकारले जनतेने म्हणून वंदनीय टिळकांच्या कार्याला स्मरतो आजही आम्ही सन्मानाने. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कृतिका ईश्वर चौधरी. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज आपल्या समोर मी सिंहासारखी गर्जना करणारे थोर नेते म्हणजे लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. प्रथम मी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते. भारतीय असंतोषाचे जनक, भारतीय चळवळीचे पहिले नेते राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ज्यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले आहे ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 23 जुलै 1856 रोजी या तेजस्वी सूर्याचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील
चिखली या गावी झाला. बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांच्या मनात चीड होती. ब्रिटिशांचे भारतीय जनतेवरील अत्याचार पाहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचा निश्चय टिळकांनी केला. भारताला ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी टिळकांनी अनेक आंदोलने केली. त्यांचे संपूर्ण जीवन त्यांनी या भारताच्या मातीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अर्पण केले. भारतीय जनता संघटित करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. या उत्सवांच्या निमित्ताने टिळकांनी भारतीय समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. भारताला स्वातंत्र्याचा मार्ग दीपस्तंभ मावळला. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचे लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणी मान माझी सदैव झुकते. धन्यवाद. वा वा, सुंदर. स्नेहल भानुदास पाटील. हो, हे 5वीचेच विद्यार्थी आहेत सगळे. माझे नाव स्नेहल भानुदास पाटील, इयत्ता 5वी, तुकडी क. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, आजही त्यांचे नुसते नाव घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येते. असे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक. प्रथम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. ह्या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ह्या वृत्तीप्रमाणेच ह्या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे टिपून जाऊ लागले. टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्र सुरू केली व त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी, हा यामागील उपदेश होता. जहाल विचारसरणी होती, लेखनी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. टिळक आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारावर टीका करत. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्रांमध्ये सरकाराला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. अशा या थोर नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. अशा त्यांच्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते की सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान. चिन्मय यशवंत पाटील, 5वी, तुकडी क. क्रांतीची मशाल पेटली, स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली. क्रांतीची मशाल पेटली, स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि तिच्यामध्ये माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चिन्मय यशवंत पाटील. मी इयत्ता 5वी, तुकडी क मध्ये शिकत आहे. आज मी आपल्यासोबत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. आज यांची पुण्यतिथी. या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलो आहात.
तर मी तुम्हाला त्यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच खूप हुशार आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक व आधुनिक भारताचा निर्माता असे मानले जाते. त्यांनी प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली व त्यांनी वकिलीही मिळवून घेतली. त्यांनी समाजाबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. याशिवाय त्यांनी लोकांना एकत्रित आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरू केली. एकदा वर्गात शेंगांची टरफले पडली होती. गुरुजी वर्गात आले. ती टरफले टिळकांना उचलायला सांगितली. टिळकांनी नकार दिला. ते ठामपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. यावरून आपल्याला त्यांचा कणखरपणा व बंडखोर वृत्ती दिसून येते. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना 6 वर्षांचा तुरुंगवास झाला. त्यांनी तिथे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. मात्र आजच्या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट 1920 रोजी अशा तेजस्वी सूर्याने जगाचा निरोप घेतला. अशा थोर व्यक्तिमत्वाचा आपल्या देशाला लाभले असा आपल्या या सर्वांनाच अभिमान असायला पाहिजे. अशा थोर क्रांतिकारास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. वा, छान, चिन्मय, सुंदर. तेजस्विनी केशव गांगोडे, 6वी तुकडी अ. सार्थक, नीट ताट उभं राहायचंय. हा, सरक पुढे थोडा. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, टिळकांनी जनतेला दिली. नमस्कार, माझे नाव तेजस्विनी केशव गांगुर्डे, इयत्ता 6वी तुकडी अ. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणी. भारताचा इतिहास या नावाशिवाय अपूर्ण आहे. आज नुसते नाव घेतले तरी उर अभिमानाने भरून येते. असे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला. प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. असा हा तेजस्वी सूर्य म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. टिळक लहानपणापासूनच खूप हुशार व तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृती त्यांचे आवडीचे विषय होते. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. लोकजागृतीसाठी त्यांनी मराठा व केसरी हे वृत्तपत्रे सुरू केली. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना 6 वर्ष तुरुंगवास झाला. तेथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या तेजस्वी सूर्याने जगाचा निरोप घेतला. अशा या क्रांतिकारास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढेच म्हणते की स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असे बाळ गंगाधर टिळक होऊन गेले, बाळ गंगाधर टिळक होऊन गेले. धन्यवाद. छान, सार्थक, बैस काय. हा, पुढे आहे तेजस्विनी केशव गांगोडे. झाली का? देवयानी किशोर चौधरी. चला लवकर, पटकन यायचंय. क्रांतीची मशाल पेटली, स्वराज्याची सिंह गर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, स्वराज्याची सिंह गर्जना केली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली, लोकमान्यांनी जनतेला दिली. सन्माननीय व्यासपीठ, वृंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव देवयानी किशोर चौधरी आहे. आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि मी तो मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील
चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई टिळक होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच खूप हुशार व अन्यायाविरुद्ध पेटून उभे राहणारे होते. एकदा वर्गात शेंगाची टरफले पडली होती. ती गुरुजींनी लोकमान्य टिळकांना उचलायला सांगितली. त्यांनी ठामपणे नकार दिला आणि ते म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. यावरून लोकमान्यांची कणखरपणा व बंडखोर वृत्ती दिसून येते. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी स्वराज्यात जनजागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी 2 वृत्तपत्रे सुरू केली. मराठा व केसरी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. सार्वजनिक त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या तेजस्वी सूर्याने जगाचा निरोप घेतला. या थोर व्यक्तीचे व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा सर्वांना अभिमान वाटतो. जाता जाता एवढंच सांगते, वाघासारखे लढायला वाघाचेच काळीज लागते, वाघासारखे लढायला वाघाचेच काळीज लागते. म्हणून तर आमची मान लोकमान्य टिळकांच्या चरणावर झुकते, लोकमान्य टिळकांच्या चरणावर झुकते. धन्यवाद. छान छान, व्हेरी गुड. स्नेहल सचिन वासने, 6वी तुकडी ब. जोशी सरांच्या पुढे बसलेले विद्यार्थी इयत्ता 7वी ब चे. माझं लक्ष आहे. नमस्कार, माझे नाव स्नेहल सचिन वासने, इयत्ता 6वी तुकडी ब. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांच्या लहानपणीचे नाव केशव असे होते. केशव टिळकांच्या घराण्याची कुलदेवता होती, म्हणून केशव असे नाव ठेवले गेले. लहानपणापासून देशप्रेमाची भावना त्यांच्यात भरलेली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवण्यात गेले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलरची पदवी मिळवली. बुद्धिमान लहानपणापासूनच टिळक बुद्धिमान होते. त्यांची स्मरणशक्ती ही चांगली होती. लहान असतानाच त्यांच्या आई वारल्या व 16 वर्षे असतानाच त्यांच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते. लहान असताना संस्कृत व गणित हे टिळकांचे आवडते विषय होते. ओके, ठीक आहे. कोमल रोशन गुळेचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तेजस्विनीसाठी. चांगला प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, माझे नाव कोमल रोशन गुळेचा, इयत्ता 6वी तुकडी ब. अध्यक्ष महोदय व पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेला माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी टिळकांची लहानपणापासूनच ख्याती होती. गणित आणि संस्कृत या विषयावर त्यांचा उदंड प्रेम होता. अतिशय क्लिष्ट गणितही टिळक अगदी तोंडी सोडवत असत. त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेपुढे शिक्षकही चकित होऊन जायचे. लोकमान्य टिळकांना त्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती, पण त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला. जे सरकार देशावर जुलूम करत, आपल्या मातृभूमीला लुटून कंगाल करत, अशांची नोकरी त्यांना कदापि पटली नाही. हिंदुस्थानी तरुणांनी स्वावलंबी व्हावं, त्यांच्या मनात देशप्रेम जागृत व्हावं म्हणून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांनी पगार न घेता शिक्षकाचं काम पत्कारलं. 1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात
टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकाराविरुद्ध बंड पुकारले. म्हणूनच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली. मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांना आधुनिक भारत व आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. टिळक म्हणत, कोण कुठला हा इंग्लंड देश, आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुंकलो तरी त्यात वाहून जाईल. अशा या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. देश कार्य म्हणजे देश कार्य हा विचार त्यांनी भारतीयांच्या मनात रुजवला आणि इंग्रजांना सडो की पडो करून सोडले. अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. अशा या थोर व्यक्ताला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. छान. नंतर आहे आरोही दीपक पाटील. आरोही दीपक पाटील. नमस्कार मंडळी, माझे नाव आरोही दीपक पाटील. आज मी तुम्हाला टिळकांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक होय. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. त्यांनी 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले व सर्व लोक एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू ठेवले. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले गेले आहे. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक लाल बाल पाल या त्रैमूर्तीमधील एक होते. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. पण त्यांनी महाराष्ट्र परकीय सत्तेविरुद्ध लोकजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू ठेवले. शेवटी मी एवढेच बोलेन, टिळक होते जहाल, सोसवे ना लोकांचे हाल. जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हेरी गुड. नंतर आहे सार्थक नितीन पाटील, 6वी क. शीतल महाजनच्या पुढची 3री मुलगी, 7वी अ ची. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. त्याविषयी मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच. या सिंह गर्जनेने स्वातंत्र्याच्या सुरोगाला भाग पाडणारे स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अंगार म्हणजे लोकमान्य टिळक होय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे ठेवण्यात आले होते. पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ म्हणत, म्हणून मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक हे लहानपणापासूनच अतिशय हुशार व तल्लख बुद्धीचे होते. टिळकांचे वयाच्या 16व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व वयाच्या 17व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यमाबाई यांच्यासोबत झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. तिथे त्यांनी गणित विषयातून BA परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे न थांबता त्यांनी LLB देखील केली. सर्वसामान्य बालकांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व फर्ग्युसन कॉलेज सुद्धा सुरू केले. लोकजागृतीसाठी त्यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुद्धा सुरू केली.
शिवजयंती उत्सव, गणेश उत्सव हे उत्सव सुद्धा सुरू केले. लोकांनी एकत्र यावे व त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्याच्या मागील स्पष्ट उद्देश होता. टिळकांच्या सिंह गर्जने संपूर्ण इंग्रज सरकार हादरवून जात असत. इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती. टिळकांनी केसरीमध्ये 500 तेराग्रिक लिहिले. त्यामध्ये या सरकारचे डोके ठिकाणार आहे का? उजाडले पण सूर्य कुठे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपल शिशुपाल की पशुपाल, बादशाह ब्राह्मण झाले, अशा अग्रजाकडून टिळक इंग्रजांना तुटून पडत. इंग्रज सरकारशी लढताना त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी त्यांनी मंडाल्याच्या तुरुंगात गीता रस्ते हा ग्रंथ लिहिला व 8 जून 1914 रोजी ते मंडाल्याच्या तुरुंगातून सुटले व परत देश कार्यासाठी ते झुकून गेले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. शेवटी या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपुरामुळे निधन झाले. शेवटी एवढेच म्हणेल, पदोपदी पसरून निखाऱ्या फुल्यासाठी होऊन या बेबान धावले भारत मातेसाठी, कधी न थांबले विश्रांती सव पाहिले न मागे संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याच्या जागे स्वातंत्र्य. धन्यवाद. छान, सार्थक छान. नंतर आहे आर्या संदीप पाटील, 6वी क. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक. नमस्कार, माझे नाव आर्या संदीप पाटील, इयत्ता 6वी तुकडी क. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकायची माझी नम्र विनंती. जरी माझे शरीर म्हातारे झाले असतील तरी माझ्या आत अजूनही एक तरुण जिवंत आहे. आज मी जे काही बोलत आहे ते माझ्या तरुणास वाटत आलेले आहे. शरीर जरी शीत कणकण नाशवंत होऊ शकते, पण शरीरात व्यास करणारी आत्मा ही नेहमी तरुण असते. याच प्रकारे स्वराज्यामधील कार्य करण्यात नक्कीच गती मंद होईल. तेव्हा आपली अंतरात्मा स्वातंत्र्य श्वासात होईल. स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. जेव्हापर्यंत ही भावना माझी जिवंत आहे तेव्हापर्यंत मी म्हातारा होऊ शकत नाही. स्वराज्याची भावना कोणताही शत्रू शस्त्राने कापू शकत नाही, पाण्यात बुडवू शकत नाही, अग्नीने जळवू शकत नाही. आपण आपले स्वराज्य मागत आहोत आणि ते आपण नक्कीच प्राप्त करू, असे ठामपणे सांगून क्रांतिकारी वीरांचे रक्त सळसळणारे बाळ गंगाधर टिळक म्हणजे नक्की होते कोण? महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाई यांच्या पोटी जन्मलेले बालवीर म्हणजे टिळक. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध सर्वसामान्य मनात पेटवलेली आग म्हणजे टिळक. शिक्षण संस्थेचे कार्यकर्ता प्रभावी नेते म्हणजे टिळक. सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकतेची जाणीव करून देणारे म्हणजे टिळक. परदेशी स्वातंत्र्याची आग्रह आणि परदेशांची कापड्यांची होळी वृत्तधारकदार आणि समृद्ध लेखनामुळे मिळालेले लोकमान्य ही उपाधी म्हणजे टिळक. धन्यवाद. छान. 6वी ड प्रणिती राजीव जाधव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाळांनो. स्काउट गाईड क्लॅप गो. नमस्कार, माझे नाव प्रणिती राजू जाधव, इयत्ता 6वी तुकडी ड. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंह गर्जना करणारे म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळकेशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. तुरुंगात इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. अशा थोर नेत्यास माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हेरी गुड. जान्हवी अमोल कोल्हे.
जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. प्रकारे त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. प्रकारे त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. नमस्कार, माझे नाव जान्हवी अमोल दोंडे, इयत्ता 7वी तुकडी ड. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे आहे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक एक महान अभ्यासक व तत्त्वज्ञ होते. लोकमान्य टिळकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कष्ट केले. लोकमान्य टिळकांनी भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या. दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, हा तिकडे आत्मपरीक्षण करायचं, भिंतीला टच. सरक पुढे. हा, नंतर आहे जान्हवी, नाही झालं, जान्हवी रोकडे, जान्हवी शरद रोकडे, हे 7वी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी शरद रोकडे, इयत्ता 7वी तुकडी य. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग केसरीचा एक एक लेख होता. केली सिंह गर्जना स्वराज्याची, अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी, अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक व आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची व ऐक्याची भावना निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव साजरा करणे सुरू केले. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. जाता जाता एवढंच सांगू जाते, सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळकांपुढे मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. व्हेरी गुड. नंतर आहे 7वी पूर्वा तवर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाळांनो. स्काउट गाईड क्लॅप गो. नमस्कार, माझे नाव पूर्वा ईश्वरलाल तंवर, इयत्ता 7वी तुकड़ी के नाम में जिसके बहती गंगा वो कितना पावन होगा, के नाम में जिसके बहती गंगा वो कितना पावन होगा, बनकर वह तिलक भारत के आजादी का सावन होगा. वही होगा लोकनायक जिसका गंगा जैसा मन होगा, वही होगा लोकनायक जिसका गंगा जैसा मन होगा. नाम याद करेंगे गंगाधर तो मन भी गंगा जल होगा, नाम याद करेंगे गंगाधर तो मन भी गंगा जल होगा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. स्वतःला आधुनिक आणि सुशिक्षित म्हणवणारे आज माणुसकीला काळीमार बसताना व आपल्या आजूबाजूला वावरताना दिसत आहेत. आजही स्त्रिया आपल्या देशात सुरक्षित नाही. त्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे राजरोषपणे फिरत आहेत. पैसा हे सर्वस्व मानणारे कोणत्याही थराला जात आहेत. माणुसकी नसणारे अब्बल कोटी लोक आपल्या जन्मदात्यांना वृद्धाश्रमात सोडून समाजात ऐटीत वावरत आहेत. हे सुशिक्षित लोकांचे लक्षण आहेत का? नाही, हे तर अधोगतीचे लक्षण आहेत. कोणत्याही राष्ट्राचा नाश करण्यासाठी अणुबॉम्ब किंवा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची गरज नाही. त्यासाठी फक्त शिक्षणाचा दर्जा घालविणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये फसवणुकीला परवानगी देणे पुरेसे आहे. मग अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करावी? मग अशा डॉक्टरांच्या हातून रुग्ण मरतात, अशा अभियंत्यांच्या हातून इमारती कोसळतात, अशा अर्थतज्ञ व लेखपाल यांच्या हातून पैसा कमवला जातो, अशा न्यायाधीशांच्या हातून न्याय कमवला जातो आणि अशा धर्मगुरूंच्या हातून मानवता मरते. शिक्षणाचे पतन हे राष्ट्राचे पतन आहे.
शिक्षणाचा उत्कर्ष हा राष्ट्राचा उत्कर्ष आहे. आज मी पूर्व ईश्वरलाल तंवर तुम्हाला एक महान विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार लोकमान्य टिळक यांच्याविषयी सांगणार आहे. यांचे शैक्षणिक विचार सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण पद्धती ही लॉर्ड मेकॉलेच्या धोरणानुसार भारतीयांना राष्ट्रहिताची तत्त्वे शिकवण्यात निरुपयोगी व विघातक होती. या शिक्षण पद्धतीचा अवलंब आपण आजही करतो. या शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम टिळकांसारख्या महान विचारवंतांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी इंग्रजी शिक्षणाऐवजी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी 1 जानेवारी 1880 रोजी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. कहा आपने जिम्मेदारी अपने कंधों पर उठाकर रहूंगा, कहा आपने जिम्मेदारी अपने कंधों पर उठाकर रहूंगा, भारत की खोई आज़ादी वापस लाकर रहूंगा, भारत माँ की खोई आज़ादी वापस लाकर रहूंगा, गुलामी की जो बंधी बेड़ियां वह बेड़ियां हिलाकर रहूंगा, गुलामी की जो बंधी बेड़ियां वह बेड़ियां हिलाकर रहूंगा, स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे पाकर रहूंगा, और मैं इसे पाकर रहूंगा. जो ताज था भारत माँ का उस ताज को मांगा था, देख रहे थे कल की ओर और आज को मांगा था, कोई कानून न मांगा हित में पूर्ण राज को मांगा था, जैसे सोने की चिड़िया ने पूर्ण स्वराज को मांगा था, जैसे सोने की चिड़िया ने पूर्ण स्वराज को मांगा था. जाता जाता एवढंच सांगेन, महाराष्ट्र से लेके बंगाल तक आपके नाम का नारा था, महाराष्ट्र से लेके बंगाल तक आपके नाम का नारा था, ईमानदारी का नायक ना किसी मंच पर हारा था, भारत का वे ऐसा नेता था जो सभी को प्यारा था, पूरी जनता ने आपको लोकमान्य पुकारा था, पूरी जनता ने आपको लोकमान्य पुकारा था. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्स्फूर्त झाल्या पाहिजे टाळ का. स्काउट गाईड क्लॅप गो. तन्मय अविनाश पाटील, तन्मय अविनाश पाटील, चल बा. नमस्कार, माझे नाव तन्मय अविनाश पाटील. मी इयत्ता 7वी तुकडी ब. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अशा प्रथम पूज्य श्री गणेशाचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून साजरा करण्याची अशा प्रथम पूज्य श्री गणेशाचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून साजरा करण्याची संकल्पनेची भावना निर्माण व्हावी. मी माझ्या भाषणात सुरुवात करतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होय. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय हुशार व तल्लख बुद्धीचे होते. वयाच्या 16व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची व ऐक्याची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीतारस हा ग्रंथ लिहिला. भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. जाता जाता एकच सांगून जातो, लोकमान्य टिळक हे जहाल होते, समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग केसरीचा एक एक लेख होता. अशा या महान नेत्यास माझे शतशः कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. उत्कर्ष विनोद सोनवणे. इथं उभं राहून भाषण देणं सोपी गोष्ट नाहीये.
करून दिली दिल्लीत जन्मसिद्ध हक्काची ओळख, करून दिली दिल्लीत जन्मसिद्ध हक्काची ओळख, केसरीतून झळकले असंतोष फलक, केसरीतून झळकले असंतोष फलक, गीता रहस्यातून दिली कर्तृत्वाची झळक, गीता रहस्यातून दिली कर्तृत्वाची झळक, असेच पुन्हा एकदा व्हावे लोकमान्य टिळक, असेच पुन्हा एकदा व्हावे लोकमान्य टिळक. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, मी उत्कर्षा विनोद सोनने इयत्ता 7वी तुकडी ब. मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास ज्या नावाशी अपूर्ण आहे, त्यांचे नुसते नाव घेतले तरी अभिमानाने मन भरून येते असे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1956 रोजी एका तेजस्वी स्वराचा जन्म झाला. त्या तेजस्वी स्वराच्या प्रखर तेजाने अन्यायाचा कारक शिकला. पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी बॅचलरची पदवी मिळवली. टिळक हे लहानपणापासून अतिशय हुशार होते. त्यांनी 1880 मध्ये विष्णू शास्त्री चिंपूनकर आणि गोपाल गणेश आगकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. टिळकांचे सामायिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षक संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 मध्ये त्यांनी विष्णू शास्त्री 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युलस महाविद्यालय सुरू केले व त्यांनी बिनपगारी काम केले. देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 सण साजरा करण्यास सुरुवात केली. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला व त्यांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले व त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले व त्यातून केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. 1997 मध्ये त्यांनी पुण्यात आलेल्या फ्रॅक्चर साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सुळगवण नव्हे असा खबरजनक लेख त्यांनी लिहिला. त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. सुमारे 6 वर्षे तुरुंगात राहून त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे त्यांना भारतीयाचे अशांततेचे जनक आणि महाराष्ट्राचा सिंह म्हणून ओळखला जातो. लोकमान्य टिळक इसवी सन 1920 रोजी त्या तेजस्वीचं निधन झाले व त्यावेळी 2 लाख लोक उपस्थित होते. पंडितजी आणि महात्मा गांधी यांना बातमी कळता लोकमान्य टिळकांचे निधन झाले ही बातमी कळताच महात्मा नेहरूजींनी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला असे उद्गार काढले व पंडित व महात्मा गांधी यांनी यंग ऑफ इंडियात लिहिले की असं लोकमान्य टिळक यांच्यापेक्षा चांगला नेता महाराष्ट्रात मिळणार नाही असे यंग ऑफ इंडियात लिहिले. लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व होतेच पण राजकारणी आणि विचारवंतही होते. त्यांच्या विचारामुळे आज टिळक युगाची सुरुवात झाली. त्यांनी स्वतंत्र चळवळीला दीक्षा दिली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही त्यांची घोषणा भारतीय स्वाभिमान आणि अभिमानासाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या या कार्यामुळे ते इतिहासात सदैव अमर राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड, छान. वैदवी विजय सूर्यवंशी. वैदवी हळू हळू चल लवकर. सिंह गर्जना करायला पण सिंहाचेच काळीज लागते, सिंह गर्जना करायला पण सिंहाचेच काळीज लागते. म्हणून तर लोकमान्य टिळकांच्या चरणावर माझी मान सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. माझे नाव वैदवी विजय सूर्यवंशी, तातपुडी 7वी डम. सन्माननीय व्यासपीठ व गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला ते लोकमान्य टिळकांच्या जीवनाची सत्यनिष्ठा ती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या चिखली या गावी झाला व त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या गावी व पुण्यात झाले. लोकमान्य टिळकांच्या जीवनाची सत्यनिष्ठा म्हणजेच लोकमान्य टिळकांची लहानपणीची गोष्ट. ही घटना लोकमान्य टिळक लहान होते तेव्हाची गोष्ट. 6 माहीची परीक्षा होती मग तेव्हा लोकमान्य टिळकांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिलेली होती. थोड्याच वर्षाने म्हणजेच 2-3 महिन्याने त्या परीक्षेचा निकाल लागला. तेव्हा
लोकमान्य टिळकांचा सुद्धा क्रमांक आलेला होता. पहिला क्रमांक लोकमान्य टिळकांचा होता. लोकमान्य टिळकांचे नाव घोषित झाले व लोकमान्य टिळक उठले व बक्षीस घ्यायला गेले. ते बक्षीस मुलांच्या प्रोत्साहनासाठी दिले जात होते. लोकमान्य टिळक उठले व बक्षीस घ्यायला गेले. तिथंच लोकमान्य टिळक रडू लागले. शिक्षक आश्चर्याने पाहत होते की ह्या मुलाला बक्षीस भेटत आहे आणि हा मुलगा रडतोय. मग नंतर लोकमान्य टिळक म्हणाले, गुरुजी सत्य असं आहे की ते मी सगळे प्रश्नांची उत्तरे मी माझ्या मित्राला विचारून लिहिलेली आहे. तो खरा हक्क माझा नाही, माझ्या मित्राचा आहे असे म्हणून शिक्षक त्यांना छातीला लावून म्हणाले की बाळा तुझा नंबर आला नाही तर काय झालं, पण तू हे सत्य बोलला, तुझ्या त्या सत्याबद्दल तुला हे बक्षीस दिले जात आहे. म्हणून जीवनात सत्याशिवाय काहीच होत नाही. थँक्यू. ग्रीष्मा, काय चालू आहे? केतकी अविनाश, 7वी तुकडी ड. केतकी अविनाश, काय आडनाव काय तुझं? पानमन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव केतकी अविनाश पानमन. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे नेतृत्वाने जहाज, स्वातंत्र्याची ढाल, क्रांतीची मशाल म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते. लोकमान्य टिळक यांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. त्यांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात करण्यात आली. तेथे त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या मनात ऐक्याची व राष्ट्रत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छान. हेतल प्रकाश पाटील, इयत्ता तुकडी 7वी ड. हळू. मला पैसे खाली. चेतन चंद्रकांत चौधरी, इयत्ता तुकडी 7वी क. चेतन चंद्रकांत चौधरी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, माझे नाव चेतन चंद्रकांत चौधरी, इयत्ता 7वी तुकडी क. मी आज तुमच्यासमोर लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या लहानपणाचे नाव केशव असे होते. केशव हे टिळकांतील कुलदेवताचे नाव होते म्हणून त्यांचे नाव केशव असे ठेवण्यात आले. टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठविण्यात आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजमधून बॅचलरची पदवी मिळवून घेतली. टिळक हे लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी गणेश उत्सव व शिवजयंती असे उत्सव साजरे करण्यास सुरू केले व त्यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी इंग्रज सरकारवर टीका करू लागले. 1880 मध्ये ते गोपाळ गणेश व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली व 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले. त्यात त्यांनी कोणताही पगार न घेता काम करू लागले व त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्या इंग्रज सरकारविरुद्ध टीका करू लागले.
अशा पद्धतीने इंग्रजांशी लढताना इसवी सन 1920 रोजी अशा थोर पुरुषाचे निधन झाले. अशा थोर पुरुषाला माझे कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाळांनो, ताट बसा सर्वांनी. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय अमोल महाजन सर, त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेचे परीक्षक आदरणीय CR पाटील मॅडम, आदरणीय सामुद्रे मॅडम आणि माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो, आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या 2 महान नेत्यांना प्रथमतः मी वंदन करतो. बाळांनो, सर्वप्रथम तुम्ही इयत्ता 5वी ते 7वी आजच्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा 30 ते 35 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केलं. सर्व विद्यार्थ्यांचे मी गोड कौतुक करतो आणि त्यांचे 3 टाळ्या 3 वेळेस वाजून आपण अभिनंदन करूया. स्काउट गाईड क्लॅप गो. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम जो जोरदार कार्यक्रम घडून आणला, आपले सर्वांचे आवडते अमोल महाजन सर यांचं सुद्धा अभिनंदन करूया. स्काउट गाईड क्लॅप गो. तर बाळांनो, आपण दरवर्षी आपल्या भारतीय संस्कृतीतले जे महान नेते होऊन गेले, संत असतील, नेते असतील, त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो की नाही? दरवर्षी करतो. पण आपण ते का करतो या मागचं कारण आपण शोधलं पाहिजे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या नेत्यांचं, या संतांची कामगिरी माहिती पाहिजे. त्यांनी केलेले जे पराक्रम असतील, त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कानावर पडाव्यात. त्यांचे गुण, सद्गुण तुम्ही आत्मसात करावे, घ्यावे आणि जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा, यासाठी जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरे करतो. तुम्ही पाहिलं असेल, आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून टिळकांविषयी छोटे छोटे प्रसंग सांगितले. बाळ गंगाधर टिळक हे आपल्या जीवनामध्ये काही आपल्याला गुण देऊन जातात. आज टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांचे काही चांगले विचार तुम्हाला घेऊन जायचे. बाळांनो, लोकमान्य टिळक हे अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे व्यक्तिमत्व असले. त्यांना सुरुवातीपासूनच, लहानपणापासूनच अन्यायाची खूप चीड होती. अन्याय सहन करायचा नाही, कोणावरती अन्याय करू द्यायचा नाही. टिळकांपासून काय घ्यायचंय? कोणताही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही. दुसरी गोष्ट, आपली बाजू सत्य असेल तर ती ठामपणाने मांडायची. त्यासाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल. कशी आपली बाजू कशी ठामपणाने मांडायची सत्य असेल तर? त्या गोष्टीतून मुलांनी सांगितलं. वर्गात शेंगाचे टरफले पडले असताना त्यांनी नकार दिला, मी उचलणार नाही गुरुजी, मी शेंगा खाल्ल्याने मी शेंगांची टरफलं उचलणार नाही. असे टिळक, आपल्याला माहिती आहे त्यांच्या आवडीचे विषय गणित आणि संस्कृत. गणिताच्या तासाला गुरुजी वर्गात आले. त्यांनी मुलांना एक गणित फळ्यावरती लिहून दिलं आणि सांगितलं, बाळांनो, तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. पाबर का प्रसंग खूप छान आहे. तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. गुरुजी आपल्या कामाला लागले. त्यांनी कॅटलॉग वगैरे त्यांचं जे दैनंदिन काम होतं ते पूर्ण केलं आणि थोड्या वेळाने मुलांना दिलेल्या वेळेत त्यांनी ते गणित पूर्ण करायला लावलं होतं आणि सांगितलं की बाळांनो, तुमचं गणित सोडून झालं असेल. सर्व मुलांचे गणित सोडून झाले होते. मुलांनी ते पाट्या आपल्या खाली ठेवल्या होत्या. त्यामध्ये बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा, त्यांनी सुद्धा पटकन आपलं गणित त्या ठिकाणी सोडून ठेवून दिलं. मग गुरुजींचं काम आटपलं आणि त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची ती पाटी तपासली. काही विद्यार्थ्यांचं बरोबर होतं, त्यांनी बरोबरचं मार्किंग केलं.
जेव्हा टिळकांचा नंबर आला त्यावेळेस मात्र टिळकांचं गणित पाहून त्यांनी ती चुकीची फुली दिली. टिळकांनी ती पाटी पाहिली, त्यांना वाईटही वाटलं आणि थोडासा रागही आला. अरे असं काय झालं, माझं गणित तर बरोबर आहे आणि गुरुजींनी चूक का दिलं. ते टिळक आपल्याला माहिती आहे अतिशय ठाम असलेले, सत्य त्यांना माहिती आहे मी गणित सोडवलेलं हे अतिशय बरोबर आहे, अचूक आहे, तरी सुद्धा मला चूक दिलं. ते त्या गुरुजींना सांगू लागले. गुरुजींनी ऐकलं नाही. बाळा म्हणे तुझं गणित बरोबर आहे पण तू जी मी शिकवलेली जी पद्धत होती ती चुकीची आहे. टिळक काही ऐकून घेईना. शाळा सुटली, मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापकांना त्यांनी ते गणित दाखवलं. म्हणे सर मी सोडवलेलं गणित पहा, बरोबर आहे. मुख्याध्यापकांनी पाहिलं, त्यांनाही पटलं, हो बरोबर आहे. तेवढ्यात ते वर्ग शिक्षक आले, तेही पाठीमागून आले, त्यांनीही पाहिलं. त्यांना मुख्याध्यापकांनी विचारलं, का हो सर तुम्ही याला ते सोडवलेलं गणित चूक का दिलं. नाही म्हणे सर त्याने जी पद्धत वापरली ती चुकीची आहे. तरीसुद्धा टिळक आपल्या याच्यावरती ठाम होते. नाही म्हणे सर माझं बरोबर आहे. मुख्याध्यापकांना प्रश्न पडला आता काय करावं. मग त्यांनी एका गणित तज्ज्ञाला विद्यालयातील बोलवलं आणि सांगितलं की बघा म्हणे सर हे गणित याचं बरोबर आहे का. ते गणिताचे शिक्षक आले, त्यांनी पाहिलं, म्हणे हो सर बरोबर आहे. त्यांनी टिळकांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली, म्हणे बरोबर आहे टिळक. तर असे आपले टिळक आपली बाजू सत्य आहे त्यासाठी ते कधीही न डगमगणारे असे हे टिळक आपल्या नेहमी स्मरणात राहिले पाहिजे. बाळांनो सत्य हे सत्याची बाजू कदापि सोडता कामा नये. आणि अतिशय निर्भीडपणा त्यांचा, निर्भय, कोणत्याही प्रकारचा भीती त्यांच्या मनामध्ये नसायची असे हे टिळक. त्यांच्याबद्दल जाता जाता 4 गोष्टी सांगून जातो. टिळक कसे आपल्या स्मरणात आयुष्यात लक्षात राहतील. त्यांच्या काही ठराविक गोष्टी, सिंहगर्जना लक्षात ठेवायची. माहिती तुम्हाला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध पुढे आणि तो मी मिळवणारा. टिळकांनी सुरू केलेले 2 उत्सव कोणते. व्हेरी गुड. गणेश उत्सव आणि शिवजयंती. टिळकांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणते. केसरी आणि मराठा. टिळकांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. बाळांनो हे छोटे छोटे प्रसंग त्यांच्या जीवनातील तुमच्या जीवनामध्ये खूप काही सांगून जातात आणि तुम्हाला ते उपयोगी सुद्धा पडणार आहे. आता तुम्ही 5वी 6वी 7वीत आहात, 10वीत जाल, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यावरती तुम्हाला बऱ्याच परीक्षांना सामोरे जायचे आहे. त्या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न असतात. आपण विद्यालयामध्ये त्या गोष्टी विसरून जातो. आपण जे दिनविशेष घेतात ते विसरून जातो. त्या नेत्यांचे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते विसरून जातो. तर यापुढे असं प्रत्येक नेत्यांचे जे चांगले गुण आहेत, त्यांचे चांगले पराक्रम आहेत, त्यांच्या अविस्मरणीय क्षण आहेत, त्यांनी लिहिलेल्या ज्या गोष्टी असतील ते कायम स्मरणात ठेवायच्या. त्या तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि तुम्हाला नक्कीच एक दिवस ते यशस्वी बनवतील. या ठिकाणी मी थांबतो. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व माझ्या सहकारी शिक्षक बंधूंचे धन्यवाद.